कोहिनूर हिरा लाभला लाभो दंडायुष्य आहे माऊली आमच्या लाडक्या साईश बाबूला लाभो दंडायुष्य माऊली आमच्या लाडक्या साईश बाबूला आयुष्य आहे माऊली आमच्या लाडक्या साईश बाबूला लाभो दंडायुष्य आहे माऊली आमच्या लाडक्या साईश बाबूला. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर भावांनो, आज आम्ही आलो आहे लोणावळ्याला. असं त्याचं कारण आहे, आपल्या भावाचा 18वा बड्डे आहे साईशचा, आणि त्याच्यासाठीच आपण आलो आहे लोणावळ्यामध्ये फार्म हाऊसला. आणि तो फार्म हाऊस आता आपण थोड्याच वेळात जाणार आहेत. त्याची सर्व व्हिडिओ डिटेल्स वगैरे सर्व तुम्हाला पण देणार आहे मी, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर आता आपण पहिला सर्वप्रथम आपल्या यूट्यूब फॅमिलीकडनं भावाला विश करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, थँक यू, हॅपी बर्थडे टू यू. तर चला मग आता व्लॉगला सुरुवात करूया आणि आपण भेटूया. आता फार्म हाऊसला जातो तिथे आम्ही, तर तिथेच जाऊन भेटूया. आणि आज आपण एकविरा देवीच्या पण दर्शनाला जाणार आहे ना मम्मी? तर कसं वाटतंय आता लोणावळ्याला आलो आपण? साईचा बर्थडे 18वा, छान वाटते. सकाळीच लोणावळ्याला पोहोचलोय. आणि रोहित पण आलाय बघा. रोहित कसं वाटतंय? बरं वाटतंय. जोरदार पार्टी करू आपण. आणि आज रात्री फुल पार्टी ना, स्विमिंग पूल, फुल मजा करायची. स्विमिंग पण आमच्या वांगडा फुल कडाक. चल जाऊया आता आपण. पहिलं बॅग वगैरे ठेवूया आणि नंतर मग एकविरा देवीच्या दर्शन घ्यायला जाऊया आपण. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता 1:15 वाजता आलो आहे देवीच्या पायथ्याशी, म्हणजेच आपल्या एकविरेच्या पायथ्याशी. आणि आता आम्ही गड चढायला सुरुवात करतोय. आणि इथे आपली मम्मी पण आली आहे बघा. तर मम्मी, कसं वाटतं? एकविरेचं दर्शन घेणार आहे आज आपण साईच्या बर्थडे निमित्त. संध्याकाळी साईचा बर्थडे आहे म्हणून आताच आलोय आम्ही भर उन्हामध्ये, पण चालेल. देवीच्या कृपेने चढू आम्ही वर, देवीच्या आशीर्वादाने नक्कीच चढू. आणि संध्याकाळी साईचा बर्थडे सेलिब्रेशन पण ठेवलंय, म्हणून आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी आलोय. तर बोला एकविरा माते की. आणि हे बघा, इकडे पप्पा पण आले आहेत. पप्पा मागे राहिले होते आणि पप्पा पण येत आहेत बघा. आणि साई आणि रोहित आपले वरती चढायला पण गेले बघा. आणि ते मम्मी बसली आहे. चालू आहे मित्रांनो फायनली एकविरा देवीच्या गाभाऱ्यात. आणि मम्मी पण आहे आपल्यासोबत. मम्मीने ओटी वगैरे घेतली. मम्मीने ओटी वगैरे घेतली आहे, माहिती आहे, बघितलं. आणि आता पोचलो आम्ही एकविरा देवीच्या गाभाऱ्यामध्ये. तर कसं वाटतंय मम्मी? फुल धमाल येते ना? धमाल केलीस ना? मस्त. एवढं ऊन होतं ना, पण खूप छान वाटत होतं चढताना. काही त्रास झाला नाही आम्हाला. आणि आता आम्ही जातो दर्शन घेण्यासाठी देवीचं. आणि मंदिर दाखवतो तुम्हाला बघा, मंदिर आलं. साईचा बर्थडे म्हणून आम्ही उन्हातून पण चढलो. संध्याकाळी आम्हाला बर्थडे सेलिब्रेट. आणि आज गर्दी पण नाही जास्त आहे बघा. सॅटर्डे आहे तरी पण एवढी काय गर्दी नाही. मस्त वाटते एकदम. मंदिरात पोचले. बोला एकविरा माते की जय. चला या आता दर्शन घेऊया. मित्रांनो, आज साईचा बर्थडे आणि त्यानिमित्तच आम्ही एकविरेला आलो आहे. तर आता मम्मीने देवीला साडीसुद्धा घेतली आणि साडी नेसवून आता मम्मी ओटी भरणार आहे बर्थडे निमित्तच. आणि साईच्या हातून ते पण. तर मित्रांनो, आलो आता फायनली दर्शन वगैरे घेऊन, म्हणजे दुपारीच आलो आम्ही. आणि थोडी रेस्ट वगैरे केली. आणि आता संध्याकाळी साईच्या बर्थडेची तयारी चालू आहे. आणि 7:45 वाजले आहेत. आणि मम्मी आता आपल्यासोबत आहे. मम्मी, काय काय तयारी केलीस मग साईच्या बर्थडेची? आरती वगैरे ओवाळायची, केक आणून ठेवलाय फ्रीज मध्ये. आणि आता काका येणार आहेत ना? हा, माझे काका पण येणार आहे. आणि तेव्हा अजून धमाल होणार आहे. आणि हा आपला भाऊ आहे रोहित. आणि मग लगेच आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे.
तर या सर्वांनी आमच्या साईच्या बर्थडेला साईचा 18वा आणि आपला बर्थडे बॉय तयार होतोय अजून. तयार झाल्यावर तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. बर्थडे बॉय काय घालणार आहे, आज वेगळेच कपडे घालणार आहे. तयारी चालू आहे त्याची. तर चला. आणि मम्मी दर्शन कसं झालं? दर्शन एकदम छान झालं, मस्त झालं. थोडी लाईन होती पण शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती, कारण विकेंडला लोक येतात ना इकडे फिरायला, खूप गर्दी होती. पण दर्शन खूप छान झालं, मस्त आवडलं आज. आणि जाम धमाल केली ना. आजचा दिवस कसा लक्षात राहील ना तुझ्या? एन्जॉय केला. हा. खूप एन्जॉय केलं. आणि रोहित कसं वाटतंय मग आमच्यासोबत? मस्त. मस्त वाटतं ना एकदम. आणि साईचा बर्थडे आहे, मग काय बोलतो? साई बद्दल 2 शब्द. तुझा एकदम खास मित्र आहे तो. बोल ना. बोल बोल बोल. आज साईदादाचा बर्थडे आहे, आज चांगला धमाल झाला. हा. तर रोहित पण कसं एकदम वाटतं तुका? तयारीतच आलाय बघा. तर चला आता काका आल्यावर मी भेटवतो तुम्हाला सर्व, आणि आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. तर मग मम्मी झाली ना आपली सर्व तयारी केक कटिंगची, आणि आता झाली आहे. थोड्याच वेळात आपण केक कटिंग करणार आहे. आणि प्रशांकांची वाट बघतोय ना आपण. प्रशांत काकांचीच वाट बघतोय. एवढ्यात यायलाच पाहिजे होते, पण काय माहिती आता जरा येतील, 10-15 मिनिटात येतीलच. प्रशांका हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू थँक्यू. आम्ही आलो फायनली. थँक्यू. 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 साई कसं वाटतंय मग तुझ्या बर्थडेला खूप सगळे मस्त. आले? सांग सगळ्यांना कसं आणि आज वाटतं आपण तुला? आर के विल्ला मध्ये बर्थडे सेलिब्रेट करतोय 18 वाला. केक वगैरे आणलाय मस्त पप्पांनी जाऊन. आणि आता इथे साई केक कटिंग साठी पण आलेला आहे बघा. मग साई कसं वाटतंय आज तुझा बर्थडे आपण इथे सेलिब्रेट करतोय? खूप मस्त सरप्राईज होतं माझ्यासाठी तर. आणि मला माहिती पण नव्हतं बबन काका देखील येणार आहेत माझ्या बर्थडेला. आणि मी मामाला आणि माझ्या मावशीला देखील मिस करतोय. दक्षता नाऊ, बाय नाऊ आणि मनाली मावशीला देखील मिस करतोय, खूपच मिस करतोय. आणि चेतन काका, प्रशांत काका त्यांना देखील, आणि आजीला देखील मी खूप मिस करतोय. आणि खूप मस्त वाटलं. बबन काका माझ्या बर्थडेला आले, त्यांची पूर्ण फॅमिली आज माझ्या बर्थडेला आली, 18th वाल्या बर्थडेला. खूप मस्त. आणि मग आज नाईटचा काय प्लॅन असणार आहे? आज नाईट मध्ये आम्ही स्विमिंग पूल मध्ये फुल एन्जॉय करणार आहे. आणि आपली चिल्लर पार्टी तर फुल जोश ना. जोश कैसे फिर फुल मजा करायची आपल्याला. आणि मी स्पेशल थँक्स देईल ते आपल्या रिद्धेश दादाला, ज्याचा हा विल्ला आहे आर के विल्ला. तर त्याने देखील आपल्याला खूप सपोर्ट केला, तर त्याला देखील मी. आणि रिद्धेश दादा खूप खूप धन्यवाद. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आर के विल्ला देखील आज मला बर्थडेसाठी दिलाय. आणि मला ज्यांनी ज्यांनी इन्स्टाला मेसेज केलेत, इन्स्टाला स्टोरी माझ्या टाकल्यात, त्यांना देखील धन्यवाद. आणि व्हॉट्सअपला देखील ज्यांनी ज्यांनी माझे स्टेटस टाकलेत बर्थडेचे, तर त्यांना देखील धन्यवाद. आणि आपली युवा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान, तर युवा प्रतिष्ठानावर तर स्टोऱ्या येत आहेत. आता मेन्शन पण करायचं, अर्ध्या तर राहून गेल्यात, नंतर करतो. तर युवा बॉईज साठी पण थँक्यू. हा, युवा बॉईज साठी पण थँक्यू. तर चला आता केक कापूया पटापट. या सर्वांनी बर्थडेला आणि पाहू शकता मित्रांनो, मम्मी आपली साईला टिक्का वगैरे लावते, ओवाळते बघा, औक्षण करते. आणि इथे आपली सर्व फॅमिली मेंबर्स पण आले ते बघा. पूजा काकी, प्रशांत काका. आणि आता या सगळ्यांनी औक्षण चालू आहे बघा. आणि साई मिठाई शोधतोय, वाकून वाकून मिठाई शोधतोय त्याच्यात. देणार आहे खा. हा, मग आपण लास्टला सगळ्यांनी. आणि आता इथे पूजा काकी औक्षण करण्यासाठी आली आहे बघा. साईशची लाडकी काकी आलेली आहे या ठिकाणी, पाहू शकता. चमकी आली काय हा टिक्क्याला टिक्याला आहे ना. हे गेलं ना. तांदूळ चिटकन. बाकीच्यांना पण ठेव. आता आपण सगळे ओवाळतो चेहरा करून. आणि इथे आपली आकांक्षा दिदी आलेली आहे तू काय करू नको, फक्त ओवाळण्यासाठी. आता ओळ. औक्षण. अरे हे नाणं टाकायला पाहिजे होतं. नारळ ठेवतो पण हे एवढा आता मोठा लक्षात नाही आलं. नारळ पैसे टाकतो काय? तरी ठेवून हा कॉइन कॉइन दे, कॉइन दे काढ त्याचं असं असं करतात ते.
ही काय अशी स्टायलिश करते टाइम लॅप्स होता तो, टाइम लॅप्स आमचा होता. आवाज मधला इथे नुसतं touch जिया कर. दीदी आलेली आहे औक्षण करण्यासाठी आहे बघा. बस. इकडे बघ. असं दाखवायचं फक्त. हा बस. हा बस. हळू. आणि बघा साई इथे पण मिठाई शोधतोय. संपली. तर चला आता साईचा बर्थडे केक कटिंग असणार आहे. धूम धडाक्यात एकदम 18वा बर्थडे. सगळ्यांनी ओळूया या. तांदूळ काढ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. बस बस. अरे आता Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sai. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Sai. Happy birthday to you. बार बार दिन ये आए. बार बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल. ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू साई. हैप्पी बर्थडे टू यू. चिडक्या. आणि इथे पूजा की आणि प्रशानाका पण आलेत बघा केक भरवण्यासाठी. तुम्ही इकडे बघा. काका इथे बघा. तर मित्रांनो फायनली आता बर्थडे वगैरे झाले आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवार जेवणासाठी बसलेलो आहे. आणि हे बघा आपली फॅमिली. तर कसं काय मंडळी, कसा झाला बर्थडे? जेवायला या सर्वांनी युट्यूब फॅमिली. आणि आपल्या पार्टीचा जो स्पॉन्सर होता त्याला देखील मी धन्यवाद बोलतो. दादा थँक्यू. वेलकम सब कुछ. दिसतोय काय? हा दिसतंय. या जेवायला सर्वांनी जेवायला या. चला स्टार्ट करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि असंच पुढच्या वर्षी पण भेटूया आपण परत एकदा. नक्की नक्की.